नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. नाशिकमध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय. न्यायमूर्ती अनंत बदर समितीमार्फत राज्य शासनाने उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर एससी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने तीव्र विरोध दर्शवलाय. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात विविध अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना, सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला. या मोर्चानंतर समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. समितीने उपवर्गीकरणाची कोणतीही गरज नसल्याचा दावा करत राज्यातील 59 पैकी 58 अनुसूचित जातींनी अशी मागणी केली नाही असा मुद्दा मांडलाय. तसेच उपवर्गीकरणासाठी आवश्यक असलेला अद्ययावत डेटा उपलब्ध नसताना निर्णय घेणं अयोग्य ठरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणामुळे समाजात अंतर्गत तणाव आणि विभाजन वाढण्याची भीती व्यक्त करत त्याऐवजी स्वतंत्र योजना, महामंडळ आणि विशेष उपाययोजनांद्वारे विकास साधावा अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.